11 मेच्या फंक्शनचं आपलं व्हिज्युअलायझेशन करूया, की प्रोग्राम कसा असन, काय असन, कसा मोमेंटम असन. म्हणजे अशा माइंडमध्ये त्याचं एक बी प्लांट होईल तुमच्या, आणि तुम्हाला कळन की आता ह्या विचाराने आपल्याला काम करायचे. चलो Yes, sir. अमोल सर. ते सर, सगळ्यात पहिलं जर बघितलं तर 11 मेचं जे फंक्शन आहे हे आपण स्टेडियम मध्ये घेतोय. म्हणजे आतापर्यंत आपण सगळे ऑडिटोरियम मध्ये फंक्शन घेतले, पण आता आता महाराष्ट्रात असं एक ऑडिटोरियम नाही राहिलं ते आपल्याला पुरू शकतं. त्यामुळे ऑडिटोरियमच्या बाहेरचा आता विषय गेलाय, त्यामुळे आपण इथे स्टेडियम घेतलंय. तर ते इंडोर स्टेडियम आहे, त्या स्टेडियम मध्ये जर पाहिलं तर आता नुकतेच कबड्डी लीग झाल्या असेल, तुम्हाला माहिती असेल की त्या लीग त्या स्टेडियम मध्ये खेळल्या गेल्या सगळ्या इंटरनॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या लेवलचे लोक इथं होते. तर जबरदस्त लेवलचे एकदम खतरनाक प्रो हे आहे. त्यामध्ये क्राऊड जर बघितला तर अपेक्षित 20,000 लोकांचा प्रोग्राम तो होण्याची शक्यता आहे. 20,000 लोक. त्याला सिटिंग अरेंजमेंट पूर्ण जर बघितलं तर स्टेडियम सारखं सिटिंग अरेंजमेंट आहे. त्याबरोबर फ्रंट साईड आणि साईडला अशा जबरदस्त लेवलचं सिटिंग अरेंजमेंट येत आहे. पार्किंग बिर्किंग सगळं भव्य दिव्य एकदम तुफान लेवलचं. म्हणजे ज्यावेळेस तो आत एंट्री करतो ना त्या स्टेडियम मध्ये, तिथूनच तुम्हाला लक्षात येईल की यार किती मोठा एम्पायर आहे. तर त्याला आपण बाहेरूनच एकदम हाय क्लास लेवलला डेकोरेट करणार आहे. बाहेरून बॅनर असतील, तर बाहेर जेवढे काही बॅनर लागणार आहे या बॅनरवरती आपण सगळ्या क्लब अचिव्हर्स लोकांचे फोटो लावणार आहेत, बॅनर लावणार आहेत. त्यामुळे तुमच्या टीमचे जेवढे काही क्लब अचिव्हर्स आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो लवकरात लवकर सबमिट करा. ड्रेस कोड वरती फोटो पाहिजे तर त्याला आपण बाहेरून सगळे क्लब, म्हणजे आत येतानीच तुम्ही तुमच्या प्रोग्रामच्या बाहेरच तुमचे फोटो जवळ जाऊन तुम्ही काय करू शकता, फोटो काढू शकता तुमच्या टीमला घेऊन. तुम्ही स्पेशली तुमचे काढू शकता एकदम हाय क्लास लेवलला. तर त्याचा असं एक्सटेरियर जे आउटसाईडचं आहे ते एकदम हाय क्लास लेवल डिझाईन केलं जाईल. त्यानंतर जर बघितलं आतमध्ये, आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट एकदम तुफान लेवलचे. त्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात पहिलं स्टेज जर बघितलं तर स्टेज हे पूर्ण आपण एलईडी वालने भरणार आहे. पूर्ण एलईडी वाल असणार आहेत. बॅनर खूप कमी असतील, एलईडी वाल जास्त असतील तिथं, खूप कमी हायर लेवलचे. थ्रूआउट एलईडी स्टेजची हाईट वगैरे जर बघितलं 4 फूट, म्हणजे 4-4.5 फुटाचं स्टेज घ्यावं लागतं. इतकं जबरदस्त लेवलचं मोठं, पण जवळजवळ जर पाहिलं तर जवळजवळ 80 फुटाचं स्टेज विडतलं आहे. इतकं मोठं स्टेज आपण ते टाकतोय. विचार करा किती किती मोठं असेल 80 फुटाचं स्टेज. म्हणजे आतापर्यंत कधी एवढं मोठं स्टेज आम्ही कधीच वापरलेलं नाहीये. म्हणजे आपण जे ऑर्चिडला वापरतो ना, हे फक्त 40 फुटात असं याच्यात डबल स्टेज टाकणार आहे. विचार करा म्हणजे किती मोठा हॉल असेल तो, तुम्हाला अंदाज येईल ऑर्चिडच्या किती पट मोठा आहे. तर एवढं खतरनाक लेवलचं तिथं स्टेज असेल, डेकोरेशन असेल. डेकोरेशन मध्ये पण एकदम रॅम्प वॉक वगैरे असं बराच सेटअप आपण हायर लेवलचा करतोय. सिस्टम असतील, एलईडी इफेक्ट्स असतील, सेंटर पॉईंट असतील, सेंटर एलईडी लाईट असतील. जो एक बघा एक फोकस लाईट असतो तसा एक फोकस लाईट टाकतोय आपण. म्हणजे बोलताना तो एक व्यक्ती हायलाईट झाला पाहिजे एकच लेवलचा. असं एकदम हाय क्लास लेवलचं आपण तिथं डेकोरेशन करणार आहे, तुफान लेवलचं. त्यानंतर एलईडी वाल काही साईडला असणार आहेत. म्हणजे ऑडिटोरियम मध्ये वरती पब्लिक मध्ये सुद्धा काय होणार आहे, वरच्या लेवलला पण आपण एलईडी वाल लावतोय हायर लेवलच्या. एकदम क्लास. सिटिंग अरेंजमेंट पाहिली तर सिटिंग अरेंजमेंट मध्ये पहिली जी सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये व्हीआयपी सिटिंग अरेंजमेंट सोफावरती असेल, सोप्या असतील. प्रत्येक क्लबच्या नंतर बॅरिगेड्स टाकले असतील. म्हणजे इकडचा व्यक्ती तिकडे येणार नाही, तिकडचा व्यक्ती इकडे येणार नाही. आणि सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपण प्रत्येक फॅमिलीसाठी एक स्पेशल सिटिंग अरेंजमेंट करतोय. म्हणजे प्रत्येक लीडर हा हा फॅमिलीला ज्या वेळेस घेऊन येईल, तो विथ फॅमिली मस्तपैकी प्रोग्राम काय करू शकतो, एन्जॉय करू शकतो. असं आपण हाय क्लास लेवल सिटिंग अरेंजमेंट असणार आहे. पाठीमागं पण सीट जे असतील, चेअर असतील, त्याच्यावर पण जबरदस्त लेवलच्या कव्हर केलेल्या चेअर असतील. तर तब्बल जर पाहिलं तर हायर लेवलचा इफेक्ट तिथं आपण बनवतोय. बॅनरिंग असणार आहे जसं तुम्ही बघितलं असं स्टेडियम मध्ये, आयपीएल मध्ये वगैरे बघा, अशा साईडला बॅनरिंग असतात वेगवेगळ्या लेवलचे. एक तसं आपले लोगो तिथं हायलाइट होतील जबरदस्त लेवलचे. त्यानंतर वरच्या हाईट वरून आपण खाली 25-25 फुटाचे बॅनर सोडणार आहे. म्हणजे ते जर बघता तर तुम्ही म्हणता की यार म्हणजे वेगळ्याच लेवलचं मोमेंटम ते दिसणार आहे, हाय लेवलचं. म्हणजे त्या हॉलमध्ये एवढं काही इफेक्ट टाकतोय आपण, एवढ्या काही ऍक्टिव्हिटी करतोय की म्हणतात ना की भूतकाळात तुम्ही कधी कोणी बघितलेलं नाही असं तिथे फंक्शन होणार आहे तुफान लेवलचं. हे झालं पूर्ण इव्हेंटच्या आतल्या गोष्टी. तिथं जे आपण बनवतोय आतमध्ये पण बॅरिगेड्स वगैरे, आपले फ्लॅग असतील वेगळ्या लेवलचे. तर सगळं असं एकदम हाय डेकोरेट लेवलला असेल. त्यानंतर आतमध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये जो आपण प्रोग्राम बनवतोय, त्या प्रोग्राममध्ये जे अँकर आपण बोलवलेत, जे अँकर होस्ट करणार आहेत, ते एक बॉलिवूड स्टार आहेत, बॉलिवूड होस्टर आहेत. म्हणजे सेलिब्रिटी होस्टर त्याला म्हटलं. आता जे मोठे मोठे जसे आयफा सारखे अवॉर्ड असतात, त्या अवॉर्डचे जे होस्टिंग करतात असे एक आपण लेडीज होस्टर तिथे बोलले आहेत एकदम क्लास लेवलच्या. त्यांची लँग्वेज, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन जे खूप सुंदर असं आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये ते जबरदस्त लेवलचं होस्ट करतील. तर अशा होस्टर आपण बोलवल्यात. त्यांचा ड्रेस कोड पासून ते बोलणं वगैरे कम्युनिकेशन हे एकदम तुफान लेवलचं असेल, एकदम क्लास लेवलचं. त्याबरोबर सपोर्टिव्हला आपले लीडर पण असतील त्यांना सपोर्ट करण्यासाठी. त्याबरोबर जर बघितलं तर स्टेजवरती त्यांना आपण ज्या सेलिब्रेशन करणार आहोत, तर आपण क्लब वाईज सगळे लोक बोलवणार आहोत.
तर बिलो आयबीओ क्लब सिल्वर लोकांसाठी आपण जमलं तर काहीतरी करू, पण सिल्वर लोक स्टेजवर बोलणं शक्य नाही कारण क्राऊड खूप असतो. तर त्यांच्यासाठी काय करता येईल तर आम्ही दुसरा विचार करतोय. पण जे बिलो आयबीओ क्लब आहे ज्यांचे एलडीबी झाले तिथून आपण सेलिब्रेशन सुरू करणार आहे. आयबीओ क्लब पासून ते एक 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 आपण सगळे सेलिब्रेशन असतील. सेलिब्रेशन मध्ये बुके असतील. सेलिब्रेशन मध्ये आपण पट्ट्या गळ्यात घालणार आहेत एकदम जबरदस्त लेवलच्या. त्यानंतर जर बघितलं ट्रॉफी असतील, काही ठिकाणी शॉल असतील, त्यानंतर काही ठिकाणी चाव्या असतील, कारच्या ज्यांनी कार घेतल्या यांच्यासाठी चाव्या असतील. फॉरेन ट्रिप याच्यावरचे पण आपण सेलिब्रेशन करणार आहोत. जमलं तर आपण सिंगापूर जे याच्यावर झाले त्यांचं पण सेलिब्रेशन करणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्यांनी केरळमध्ये पहिल्या महिन्यात केरळ अचीव्ह केलं यांचं पण आपण सेलिब्रेशन करणार आहेत. आणि असे लोक झालेत आता सर. मागच्या आता काल रात्री सर एक केरळ याच्यावर निघाला माझ्या टीम मध्ये, पहिला केरळ याच्यावर. म्हणजे लोक सुरुवात झाली तर असे जे फर्स्ट केरळ याच्यावर निघतील जे पहिल्या महिन्यामध्ये अशा लोकांचे आपण सेलिब्रेशन करू म्हणजे त्यांना बघून अजून मोटिवेशन मिळेल हायर लेवलचं. तर तुम्ही पण तुमच्या टीममध्ये प्रमोट करू शकता. पहिल्या महिन्यात जे लवकर केरळ बनतील त्यांना 25,000 लोकात प्रमोशन करायला चान्स मिळेल. तर असं पण नसतं की आपण तिथं प्रमोशन करणार आहोत. जबरदस्त लेवलचे सत्कार असतील, सेलिब्रेशन असतील, स्पीच असतील. सगळे स्पीच आपण हिंदीमध्ये ठेवलेत. हिंदीमध्ये हा प्रोग्राम असणार आहे, सगळं हिंदीमध्ये केलं जाणार आहे. पण याच्यामध्ये जबरदस्त ऍक्टिव्हिटी आहेत. त्यात अजून एक युनिक जर गोष्ट बघितली तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत. आपण याच्यामध्ये गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे जी आज गव्हर्नमेंट काम करते एफडीसीची बॉडी, यातले काही अधिकारी लोक पण त्या प्रोग्रामला येणार आहे आणि ते स्टेजवरनं सांगणार आहे की सनेज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर इंडियामध्ये किती जबरदस्त लेवलला लिगली काम करते आणि लिगल गोष्टीमध्ये सनेज किती पॉवरफुल आहे. हे मित्रांनो स्टेजवरती लिगल लोक जे गव्हर्नमेंटच्या बॉडीमध्ये काम करतात एफडीसीच्या, ते लोक पण तिथे असणार आहेत. म्हणजे तिथं एवढ्या लोकांमध्ये कळेल की यार सनेज किती बेस्ट आहे. त्यानंतर जर बघितलं तर काही प्रोडक्ट लॉन्चिंग असेल, काही आपण जबरदस्त लेवलचे युनिक प्रोडक्ट असे काही प्रोडक्ट मार्केटला आपण आणतोय त्या दिवशी की त्या प्रोडक्टला घेऊन मित्रांनो आपण धिंगाणा करू शकतो मार्केटमध्ये. असे सुंदर असे प्रोडक्ट एक 7-8-10 प्रोडक्ट आपण काय करणार आहोत, लॉन्च करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण मस्तपैकी काय करणार माहिती का, अजून एक ऍक्टिव्हिटी करणार ते म्हणजे रॅम्प वॉक करणार आहे आपण. रॅम्प वॉक, पण रॅम्प वॉक करण्यासाठी आपण कोणी हिरोईन वगैरे नाही बोलवणार, तर आपला रॅम्प वॉक करणारे आपले सनेचे लीडर लोक आणि एक एक प्रोडक्ट घेऊन. बरोबर. तर एक एक प्रोडक्ट घेऊन सगळे मस्तपैकी रॅम्पवर जाणार, आपण प्रोडक्ट दाखवणार सगळ्यांना. असे आपले जे 150, 200, 250 प्रोडक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट घेऊन आपण मस्तपैकी सगळ्याचा रॅम्प वॉक प्रोग्राम ठेवलाय. एक एक प्रोडक्ट घेऊन तुम्ही ऍक्टिव्हिटी करायची त्या प्रोडक्टला घेऊन मस्तपैकी. जसं प्रोटीन घेऊन एखादा म्हणू शकतो प्रोटीन दाखवल, असं असं करू शकतो. बरोबर ना. असं मस्तपैकी जो आहे एखाद्या कुमकुमाची ऑइल घेऊन गेल्या आणि मस्तपैकी चेहरा बिरा दाखवला, एखादा लिप स्क्रब घेऊन गेला, एखाद्या लेडीज त्याने लिप स्क्रब करून लिप दाखवा, असं मस्तपैकी एकदम हाय क्लास लेवलचं. तर तुम्ही ठरवा तुम्हाला यायचं असेल त्या रॅम्पमध्ये एकदम मस्त पार्टिसिपेंट करायचं असेल तर तुम्ही पण तुमचं नाव देऊ शकता. मस्तपैकी आपण एक एक प्रोडक्टला एकदम हाय लेवलला, कारण आपल्या प्रोडक्टचे ब्रँड अँबॅसेडर आहे ना कोणी नाही, आपण स्वतः आहोत. बरोबर ना. तर आपल्या प्रोडक्टला आपणच हायलाईट करायचं सुंदर लेवलला, एकदम क्लास लेवलला. तर आपण तो रॅम्प वॉक पण ठेवलाय. त्यामध्ये जर बघितलं तर अजून काही फ्लॅग असतील वगैरे ऍक्टिव्हिटी असतील. त्यानंतर जर बघितलं तर एंट्री जे असतील ते एकदम स्पेशल एंट्री करणार आहे आपण. व्हीआयपी एंट्री असतील त्या लेवलच्या, कारण तो इतकं मोठं स्टेडियम आहे की खूप मोठ्या ऍक्टिव्हिटी करायला स्कोप आहे तिथे. आपल्याला मैदान भरपूर आहे, मोकळं भरपूर आहे. त्यामुळे आपण कुठे पण काही पण ऍक्टिव्हिटी करू शकतो, इतकं भव्य दिव्य आहे. तर बघितलं तर त्या ऑडिटोरियम मध्ये आतमध्ये येण्यासाठी 20-22 दरवाजे आहेत मित्रांनो. किती? 20 ते 22 दरवाजे आहेत. विचार करा किती मोठा असेल. बरोबर ना. एक दरवाजा नाहीये, 20-22 ठिकाणून आतमध्ये. तसं तर तो जास्त म्हटले ते 25-30 ठिकाणे, पण काही आपल्याला बंद करावं लागतील. तर आपण मिनिमम 20 एक दरवाजे असे असतील त्या दरवाज्यातून लोकांना आत येता येतं. तर आपण काही चालू ठेवणार आहे, काही बंद करणार आहे. पण विचार करा एवढे जर दरवाजे असतील इन आणि आउट करायला तर ते स्टेडियम कसं असेल. बरोबर ना. तर एकदम क्लास लेवलचं एन्व्हायरमेंट. आणि तिथून ज्यावेळेस प्रोग्राम सुरू होईल तर त्या प्रोग्राम मध्ये लोकांना बाहेर पाणी वगैरे पिण्याची सोय किंवा काही खाण्यासाठी आपण स्टॉल पण बाहेर लावणार आहे. तर लोक बाहेर जाऊन खाऊ शकतात. तर करायचं काय आपल्याला, प्रोग्राम आपण शार्प टायमिंगला सुरू करणार आहे आणि जे आपण शार्प टायमिंगला आपण संपवणार आहे. ज्या वेळेला मी गॅरंटी येतो, ज्या वेळेला लोक हॉलच्या बाहेर जातील ना, बाहेर निघतील ना, त्यावेळेला ना ते प्रोग्राम कमीत कमी 1 महिन्याच्या डोळ्यासमोरून जाणार नाही. त्याला झोपेत पण तेच दिसणार, गॅरंटी आहे माझी. गॅरंटी. झोपेत पण तेच, ते डोक्यात तेच, ते स्टेज आणि ते सगळा माहोल आणि ते आणि विचारतच होय नाहीये. आणि सत्कार पण असे ना की यार क्लास लेवलचे एकदम पगडी पिगडी घालून खतरनाक लेवलचं पार मध्ये क्राऊनच्या सगळ्या गोष्टी करून आपण सत्कार करणार आहे. मग आता विचार करा कसं होणार आहे. बरोबर ना. तर येस. इतका सुंदर. म्हणजे ते प्रोग्रामचं प्लॅनिंग करण्यासाठी मग आम्हाला असं वाटतं आता जे 19 दिवस 18 दिवस राहिलेत आणि काउंटडाऊन सुरू झालाय, कालच टाकलाय आपण. हे 18 दिवस पण कमी पडणार आहे. पण मला वाटतं सर महाराष्ट्र नव्हे भारत हादरणार आहे. आणि त्याचबरोबर आपण जे भारतामध्ये
जेवढे काही स्टेटमध्ये आपण ओपनिंग केलंय, प्रत्येक स्टेटचे आपण काही सिलेक्टेड लोक स्टेजवर बोलवणार आहे. आणि एक एक स्टेट, कुठल्या कुठल्या स्टेटला आपण ओपनिंग केलंय, कुठल्या स्टेटमध्ये आपल्याला जायचं, याचं प्लॅनिंग सुद्धा त्या स्टेजवर प्रमोट केलं जाणार आहे, हाय लेवलचं. त्यासाठी पण खूप जबरदस्त ऍक्शन स्ट्रॅटेजी बनवली, काय करता येईल. पण मी 100% सांगतो, या स्क्रीनवरचा एकही असा लिडर नाहीये, टॉप लिडरशिप पासून सुद्धा एकही असा लिडर नाहीये त्यांनी असा प्रोग्राम बघितला असेल. त्यांच्या सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडचा प्रोग्राम असणार आहे. मग आता आपण ठरवायचं आता काय करायचं. येस सर. वाह, सुंदर. सरांनी फार छान वर्णन केलंय प्रोग्रामचं. सरांच्या सांगण्यामधून मी एक त्याला जर म्हणलं की आपण सगळ्या गोष्टी एकत्र करून तो प्रोग्राम कसा होईल, तो प्रोग्राम जसं बॉलिवूड सेलिब्रिटीचे आयफा अवॉर्ड होतात, मोठे मोठे अवॉर्ड्स होतात, रिवॉर्ड्स होतात फॉरेनच्या कंट्रीमध्ये. आणि तिथं जो वातावरण, तिथलं जो लाइटिंग, तिथला जो ॲटमॉस्फिअर, त्यांचा जो प्रोग्राम आहे ना, त्याच्यापेक्षा हाय क्लास. म्हणजे इंडियामध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये आत्तापर्यंत 25 वर्षात कुणी असा प्रोग्राम केला नसल. कमीत कमी जवळपास 40-50 लाख रुपये फक्त प्रोग्रामचं इव्हेंटचा खर्च आहे, मिनिमम 50 लाखापर्यंत. म्हणजे इमॅजिन करा की तो प्रोग्राम कुठल्या लेवलला डिझाईन होणार आहे. सो मला असं वाटतं, सरांनी ऑलरेडी सगळ्या काही गोष्टी एक्सप्लेन केल्यात. याच्यामध्ये जर पाहिलं, तुम्ही ज्या वेळेस प्रोग्रामच्या बाहेर, म्हणजे तो वरून जेव्हा आपण त्याचे ड्रोन शूट असतील, त्याचं बाहेरचे बॅनरिंग असेल, स्टेजवर ते जे फ्लॅग्स असतील, त्यानंतर हाय क्लासचे लाईट असतील, वेगळ्या व्हरायटीवर बॅनर असन, ब्रँडिंग असन, LED असतील. म्हणजे क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये बसल्यानंतर तुम्हाला जो फील येतो त्याच्यापेक्षा 10 पट फील आपण पुण्याच्या सगळ्यात मोठा स्टेडियम बालेवाडीमध्ये देणार आहोत. कोणाला कोणाला वाटतं साक्षीदार व्हायचे या प्रोग्रामचं, तिथं आपला रील, तिथला आपला बस फोटो बस. निघला पाहिजे. हा, लोक तर फक्त आहे ना, क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये तिकीट घेऊन त्या हिरो हिरोईनला पाहायला जातात, बरोबर ना. तर आपण आपल्या स्टेडियम मध्ये लोकांना आणायचं का? आपण हिरो हिरोईन बनण्यासाठी, लोकाला हिरो हिरोईन बनण्यासाठी अशा प्रोग्राम मध्ये लोकांना आपल्याला घुसवायचे. तर चला, Yes. ओव्हरऑल प्रोग्रामची तर थीम समजली आहे. प्रोग्रामचे अचिव्हर सेलिब्रेशन, याच्यामध्ये होस्टिंग असन, प्लान असन, त्यानंतर जर बघितलं तर सिलेब्रेशन असतील, त्यानंतर लिडरचे स्पीच असतील, गव्हर्नमेंट ऑफिसरचे स्पीच असतील, त्यानंतर हाय क्लास हाय प्रोफाईलचे एंटरटेनमेंट डान्स असतील, त्यानंतर काही पॉसिबल असेल तर काही सोशल स्पिरिच्युअल लेक्चर्स असतील. त्यानंतर हा प्रोग्राम भारतामधून जवळपास 15 ते 17 राज्यातून लोक येणार आहेत. 15 to 17 स्टेटमधून लोक येतील. आणि हा प्रोग्राम आपण हिंदीमध्ये प्लान आहे, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया लॉन्च करण्यासाठी हा प्रोग्राम डिझाईन होतोय. तर ह्या प्रोग्राम मध्ये तुम्ही आल्यावर तुम्हाला काय भेटन, तुमचे लोक आल्यावर काय भेटन, वाय धिस प्रोग्राम. याच्यामध्ये पहिला बेनिफिट आहे, तुम्हाला तुमचं एक ब्रॉड व्हिजन दिसन सनेज सोबत ऑल ओव्हर भारतासाठी. ब्रॉड व्हिजन, पहिला बेनिफिट, तुम्हाला ब्रॉड व्हिजन दिसन. आणि या व्हिजन मध्ये तुम्ही तुमचं मिशन सेट करू शकतात की यस, आता आपण आणि आपल्या लोकाला घेऊन आपण ऑर्गॅनिक मध्ये, आपण हेल्थ मध्ये, आपण वुमन एम्पॉवरमेंट मध्ये, आपण युथ एम्पॉवरमेंट मध्ये फार मोठी सनेजच्या हेल्थ वेल्थ मिशनला घेऊन क्रांती करू शकतो. हा एक व्हिजन दिसन. नंतर तुमचं एक मिशन स्टेटमेंट क्लिअर होईल. आणि तुम्हाला एक माइंडसेट क्लिअर होईल, तुम्हाला तुमच्या लोकांना, की सनेज इज द बेस्ट, ईस्ट और वेस्ट, सनेज इज द Yes. बेस्ट. सनेजला तोड कुठलंच नसणार, हा माइंडसेट तुमचा तयार होऊ शकतो. त्यानंतर तिथलं जे लोकांना पाहून, ती गर्दी पाहून, ते वातावरण पाहून आयुष्यभर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ती एक मेमरी, तो एक्सपिरियन्स क्रिएट करू शकतात. त्या एक्सपिरियन्समुळं तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीही गिवअप नाही करणार. तुम्हाला असं वाटन, या जीवनामध्ये माझा मोमेंटम मी आता कधीच लाईफमध्ये रिव्हर्स येऊन नाही देणार. कारण की तुम्हाला बाउन्स बॅक करण्याची ॲबिलिटी तयार होईल, तुमचा कॉन्फिडन्स हायर लेवलला क्रिएट होईल, तुमची बिलीफ सिस्टम हायर लेवलला तयार होईल. तुम्ही स्वप्न पाहायला लागता. तुमचे लोक, तुम्ही कुठल्या पण प्रॉब्लेम मध्ये जर फेस करत असाल, हेल्थमध्ये असताना, रिलेशनशिपचा असन, कर्जामध्ये असताना, काही डिसिजन रॉंग झालेत, कुठेतरी काही प्रॉब्लेम झालेत, तिथून तुम्हाला फ्लश केलं जाणार. जसं वॉशरूमला फ्लश करतो ना आपण टॉयलेटला, तसं तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम फ्लश होऊन जाणार तुमच्या माइंडमधून. असा इव्हेंट तयार होणार आहे. तर आता कंपनी मॅनेज करणार आहे, लीडर लोक सगळ्या मॅनेज करणार आहे. आपलं एकच काम आहे, आपल्याला क्राऊड मॅनेज करायचं आहे. आपल्याला गर्दी तिथं आणायची. तर गर्दी आणल्यावर आपण तिथं लोकांची सेवा करणार आहेत, लोकांची केअर करणार आहेत. तर ती त्याच्यावरती पुढल्या मीटिंगमध्ये क्लिअर केलं जाईल. पण आता लोक तिथपर्यंत आणायचे. काहीला तो हॉल अर्धा किलोमीटर आहे, काहीला तो 1 किलोमीटर आहे, काहीला 2-3 किलोमीटर आहे, काहीला 7-8-10 किलोमीटर आहे, काहीला 25-50-100 किलोमीटर आहे.
काहीला तो 200 किलोमीटर आहे, काहीला 300 किलोमीटर आहे, काहीला 400, काहीला 500, काहीला 700, काहीला 1000, काहीला 1500, काहीला 2000. आणि अमोल सरने आता सध्याला कुठलं स्टेट ओपन केलं ते भारताच्या बांगलादेशचं बॉर्डर आहे पार. मला वाटतं त्यांना फ्लाईटने यायला 3.5 तास लागतात. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर काहीला 2000, 2500 किलोमीटर दूर आहे डिस्टन्स बघितला तर. आणि आपलं टार्गेट आहे ह्या सगळ्या लोकांना ह्या पुण्याच्या हॉलमध्ये आणायचे. तर आता ते आणण्यासाठी काय आपण आयडिया लावल्या पाहिजेत, म्हणजे कशा पद्धतीने आयडिया लावल्या पाहिजेत. ऑब्जेक्शन काय असतं? पहिला असतो टाइम, दुसरा असतो मनी. येस ऑर नो? येस. ऑब्जेक्शन दोनच आहेत, टाइम नाही आणि पैसे नाही, बरोबर ना? येस सर. हा, टाइम नाही, पैसे नाही किंवा परमिशन नाही, ह्या तीन ऑब्जेक्शनला आपण कसं हँडल करू शकतो किंवा काय स्ट्रॅटेजी लावू शकतो, काही एक्सपिरियन्स लोक सल्ला देतील, त्या सल्ल्यावर आपण जाऊ आणि आपल्या काउंटचे जे टास्क आहेत आपण ते टास्क फुलफिल करू. आपल्याला हा प्रोग्राम फॅमिलीने अटेंड करायचा आहे. आपले रिलेटिव्ह, आपले फ्रेंड, आपली फॅमिली कंपल्सरी या प्रोग्रामला असणार आहे. पण हा तर सेकंडरी पार्ट राहिला. आपला पार्ट हा आहे की आपल्याला नवीन नवीन डिस्ट्रीब्युटर गेस्ट मॅक्झिमम त्या हॉलमध्ये कमीत कमी 7-8-10 हजार तर फक्त आपले नवीन लोक पाहिजेत, जे पहिल्यांदा सनेज पाहायला येतील. ते कस्टमर असतील, नवीन डिस्ट्रीब्युटर असतील, नवीन गेस्ट असतील. हा आपला टास्क आहे. म्हणजे आपण आपला परिवार हा तर सेकंडरी पार्ट आहे, पण आपल्याला मॅक्झिमम नवीन लोकला त्या हॉलमध्ये बसवायचंय आणि आपल्या परिवाराला आपल्याला मिळून तिथं 20,000 पर्यंत काउंट आणायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण चर्चा करूया की कसं स्ट्रॅटजी आखली पाहिजे. ट्रेनचे आसन, फ्लाईटचे आसन, बसचे आसन, किंवा कशा पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो. कारण की ज्या हॉलच्या आजूबाजूला जे लोक आहेत 100, 150, 200 किलोमीटर, त्यांना तर लई मोठा चान्स या गोष्टीसाठी. पण जे थोडे लॉंग डिस्टन्सला आहेत तर त्यांनी कसं प्लॅन करावं, त्यांनी कसं कॉन्ट्रीब्युट करावं, कशा प्रोसेस कराव्या, काय ऑब्जेक्शन येतात, त्याला तुम्ही कसं हँडल केलं. इथून मागं पण तुम्ही 200-300 किलोमीटर काउंट आणलाय, आणलाय की नाही आणला? आरटीपीला, एलडीपीला काउंट आणले, पुण्यामधल्या फंक्शनला काउंट आणले, टूरला पण लोक येतात. तर मग आपल्या ह्या प्रोग्रामला आपण गर्दी करण्यासाठी आता आपण थोड्या आयडिया घेऊया एकमेकांच्या, आणि त्या आयडिया आपण अप्लाय करूया की कोणत्या कोणत्या अप्लाय केल्या पाहिजेत, कुठं कसं ट्रॅव्हलचं प्लॅनिंग केलं पाहिजे, कसं इन्व्हिटेशन दिले पाहिजेत, कसं रेकॉर्ड केलं पाहिजे. थोडं चर्चा करूया, सगळ्याच्या आयडिया घेऊया, आणि ज्या आयडिया बेटर वाटतील त्या आपण इम्प्लिमेंट करूया सगळे. चालेल? येस सर. चलो स्टार्ट करते डिस्कशनला. चला, कोण काय आयडिया शेअर करते, कोणाला शेअर करायचे त्यांनी सुरुवात करा. पहिला बॉल कोण टाकते बघा. तर हम्म. पहिली गोष्ट, आता गेली टोटल सनेजला आता 9 वर्ष पूर्ण होतात आणि आपल्या जनरेशन प्लॅनला समथिंग 57-58 महिने पूर्ण होतात. हम्म. तर पहिली आयडिया माझ्या डोक्यात अशी आहे की फर्स्ट, जेवढे आजपर्यंत सनेजमध्ये कस्टमर विथ डिस्ट्रीब्युटर आहेत. म्हणजे आतापर्यंत ज्यांना ज्यांना प्रोडक्ट तुम्ही दिले होते. येस. बर. म्हणजे जेवढे कस्टमर आणि विथ जेवढे काय डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत पण ते सिस्टम मध्ये नाहीत. मग कोणी 1 महिना, 2 महिने, 6 महिने असतील, त्यांना प्रत्येकानं जे डिस्ट्रीब्युटर बाबा निगेटिव्ह असतील किंवा कामामध्ये नाहीत त्यांना पर्सनली जाऊन भेटणं. सेकंड गोष्ट, आता लाईव्ह मध्ये जे कस्टमर विथ डिस्ट्रीब्युटर आहेत ह्यांच्या होम मिटिंगवर जास्तीत जास्त भर देणं. म्हणजे मी जर म्हणलं की काय नाही रजनी मॅडम, हे 200 पास घ्या आणि तुम्ही 200 लोकांना बोलवा, तर डेफिनेटली त्या पद्धतीने प्रॉपर इन्व्हिटेशन देता येणार नाही. तर 100% मी जर रजनी मॅडमचं प्लॅनिंग केलं की काय नाही, तुमचे जेवढे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्या छोट्या छोट्या अगदी 15, 20, 25 लोकांच्या होम मिटिंग जर तुम्ही 10-10, 15-15 किलोमीटरच्या एरियात जर लावल्या आणि मी त्यांच्या सोबत जाऊन जर एक 10, 15, 20 होम मिटिंग जर घेतल्या तर डेफिनेटली मला तिथं बेस्ट बेनिफिट होऊ शकतो. सेकंड गोष्ट, त्याच्यासाठी मी वैयक्तिकरित्या जर पास प्रिंट करून घेतले इन्व्हिटेशनचे आणि मी जर तिथं जाऊन त्यांना सांगितलं की बाबा मला फक्त 10 पास मिळालेले आहेत आणि ऑलरेडी रजनी मॅडमला मला फक्त 5च पास द्यायचे आहेत आणि त्यांची लिस्ट 10 लोकांची आहे, पण मला असं वाटतंय हे 5 पासातला तुम्हाला जर मी एक पास देतोय तर तुम्ही कन्फर्मेशन येणार असाल तर हा मी पास देतो, अन्यथा मी हा पास मी दुसऱ्या कोणाला तर देऊ शकतो, कारण ह्या पासाची अमाऊंट मी ऑलरेडी पे केलेली आहे. मग ते एक्स वाय झेड समजा 100 रुपये, 200 रुपये एक टेंटेटिव्ह मी जर अमाऊंट सांगितली, हे तुम्हाला पे करायचे नाही, मी तुमच्यासाठी पे करायला तयार आहे हे 200 रुपये. कारण हा प्रोग्राम 200 नाही 2,000 रुपये तिकीट देऊन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकणार नाही, असा हा जबरदस्त इव्हेंट आहे. पण तरी सुद्धा हे 200 रुपये या मॅडमनी पे केलेले आहेत खास तुमच्यासाठी.
तर तुम्ही जर ह्या पासाचं जर व्हॅल्यू ओळखलं आणि जर कन्फर्मेशन तुम्ही त्या डेटला येणार असाल तर हा पास तुम्हाला मी देतो, अन्यथा मी त्याच्या जागेवर दुसऱ्या कोणाला तरी हे करतो. तुमचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त होम मीटिंग कराव्या आणि सगळे जुने नवीन डिस्ट्रीब्युटर कस्टमला इन्व्हाइट करावं आणि तिथं तुम्ही थोडंसं प्रोग्रामचं पण पासेस थ्रू प्रिंट करून एडिफिकेशन करावं. वा, येस सर, छान येस आहे. सर. चला, हे पॉईंट्स नोट डाऊन करतो आपण आणि मग एक्झॅक्टली आपण पॉईंट काढू की कुठल्या पॉईंटवर आपला भर द्यायला पाहिजे. चलो आणखीन. तर सर मी बोलते हं. सगळ्यात महत्वाचं हा जो 11 मेचा प्रोग्राम आहे, हा पहिलं तर माझं स्वतःचं माइंड सेट होणं गरजेचं आहे की ह्या प्रोग्राममध्ये जसं आता माझं जे पण सपोज माझा IBO क्लब पासून तर स्टार क्लब वेगवेगळे क्लब आहेत आणि प्रोग्राम तर 20,000 ते 25,000 लोकांचा व्हायला चाललाय. म्हणजे आतापर्यंत प्रोग्राम जे पाहिले 500, 1000, 2000 लोकांपर्यंत बघितले असतील किंवा पाचटा आपण एक समजा 10-15 हजार लोकांचा ऑलरेडी प्रोग्राम घेतला होता. पण हं. आता जो तो प्रोग्राम व्हायला चाललाय तर सनीच्या 9 वर्षाच्या करिअरमध्ये टोटल आपल्या सनीश फ्रीडम प्लॅनच्या 5 वर्षाच्या करिअरमध्ये पहिला असा इव्हेंट व्हायला चाललाय सर की जो 20 ते 25 हजार क्राऊड तिथे येणार आहे. ऑल ओव्हर इंडियातून लोक येणार आहेत, 15 ते 20 स्टेटमधून लोक येणार आहेत. पण माझं माइंडसेट होणं गरजेचं एवढ्या लोकांमध्ये मला स्वतःला किती लोक बसवायचे, हा पहिला माइंडसेट सगळ्यात महत्वाचं. दुसरं, जर पुणे असेल, मुंबई असेल, वेगवेगळ्या स्टेट ऑलरेडी तुम्ही किलोमीटर सांगितले, कुठल्या कुठल्या किलोमीटरहून किती किती लोक येणार आहेत. तर मग जसं ऑलरेडी तुमच्याकडून ते तर भेटलंच, जसं प्रत्येकाने वेगवेगळ्या आयडिया तर लावल्याच असतील की अरे बाबा एवढ्या दुरून इथपर्यंत आणायचं खर्च किती होणार आहे, काय होणार आहे, काय. पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते सर की जसं आपण अगोदर पेरल्याशिवाय ते उगवत नाही किंवा पेरल्याशिवाय ते धान्य आपल्याला मिळत नाही. एक शेतकरी सपोज जसं आता म्हणजे त्यांना धान्य जेव्हा पेरायचं दरवर्षी मग कधी कधी नुकसान पण होतं, काही होतं, तरी सुद्धा ते व्यक्ती व्याजाने पैसे काढ, कुठून पैसे काढ, पण ते ऍक्च्युली ते धान्य आणणार, पेरणार, ते कष्ट करणार, मेहनत करणार, एंड ऑफ रिझल्ट किती वेळा येतोय हा विचार नाहीत करत. असं त्यांचं दरवर्षी चाललेलं असतं. पण आपला जो फंक्शन प्रोग्राम होणार आहे ह्या प्रोग्राम मध्ये जे मी लोक आणणार आहे ह्याच्यातून मला एंड ऑफ रिझल्ट किती काढायचा आहे. जर मी आतापर्यंत हायएस्ट चेकला जर टीम मधला एखादा व्यक्ती 10, 15, 20 हजारला गेलाय तर मला ह्या प्रोग्राम मधून मला 50 हजाराचा चेक काढायचा आहे, 75 हजाराचा चेक काढायचा आहे, 1 लाखाचा. म्हणजे जेणेकरून माझा चेक मला डिझाईन करायचा की मी इतक्यापर्यंत चेक काढू शकते. म्हणून पहिला माझा माइंडसेट की मला एवढी गर्दी करायची. आणि जसं नामदेव भोसले सरांनी सांगितलं की तो लीडर लोकांसाठी पण एक पॉईंट आहे की आतापर्यंत जॉईनिंग झाल्यापासून बरेच कस्टमर जॉईन केले, डिस्ट्रीब्युटर केले, रँक अचीवर झाले, क्लब अचीवर झाले, पण काही कारणास्तव म्हणजे आपल्या स्वतःच्या काही म्हणजे सर्व्हिस न दिल्यामुळे, कधी इगो हट केल्यामुळे, कधी भांडणं, कधी कधी लोक बाहेर पडले असतील. पण आता त्या लोकांना फोनद्वारे, मेसेजद्वारे भेटणं, बोलणं, सॉरी म्हणणं आणि ह्याच्यातून पण ते इन्क्रीज आपण काउंट करू शकतो. पण ह्यातून एंड ऑफ रिझल्ट एकच सांगायचं आहे, एक पॉईंट की माइंडसेट खूप महत्वाचा आहे सर. माइंडसेट असेल ज्याच्या डोक्यात आता इथं 10 लोक आहेत ना तर तो 200 आणू शकतो. ज्या व्यक्तीच्या डोक्यात 100 आहे ना तो व्यक्ती 500 आणू शकतो. आणि इथं जेवढे आज मिटिंगला लोक आहेत ना सर, यांचं तर माइंडसेट 1000, 1500, 2000, 4000 हे माइंडसेट, 5000 हे माइंडसेट पाहिजे. आणि माइंडसेट असेल तर तो व्यक्ती काही करू शकतो, एवढं तरी. आणि प्रोग्राम माझा आहे, माझा प्रोग्राम आहे, माझा इव्हेंट आहे, माझं, मला तिथं ओनरशिप करायची आहे. तर प्रोग्राम मी मालक आहे त्या, आणि तो पूर्ण प्रोग्राम मला डिझाईन केलाय आणि मला तो पार पाडायचा आहे. इतक्यापर्यंत माइंडसेट असेल तर नक्कीच तो प्रोग्राम इझी आणि पॉवरफुल आणि हाऊसफुल. आणि आता जे व्हिज्युअलायझेशन आपण सकाळी करतोय 5 मिनिटं 10 मिनिटं, ह्या व्हिज्युअलायझेशन मध्ये सुद्धा ऑलरेडी तो प्रोग्राम एवढा हाऊसफुल झालाय, ओव्हर क्राऊड झालाय. आणि त्या स्टेजवर 20,000 लोकांसमोर माझं हायर लेवलचं सेलिब्रेशन अशोक सरांच्या हातून होतंय. हे ऑलरेडी इतकं म्हणजे जबरदस्त लेवलला जर का माइंडसेट केला आणि व्हिज्युअलायझेशन केलं तर पॉवरफुल प्रोग्राम होणार सर. चलो, गुड 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 आयडिया मॅडम, गुड, जबरदस्त. चलो, गबाले सर बोला. येस सर, जसं मॅडमने सांगितलं की प्रत्येक लिडरनी माइंडसेट बनवला आणि त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग केलं तर निश्चित आपण स्टेडियम फुल करू शकतो. कारण बालेवाडी स्टेडियम मी पण पाहिलेले आहे, कारण ऑलरेडी हिंजवडी पोलीस स्टेशन असताना. आता इथं प्रॉपर प्लॅनिंग करताना प्रत्येक लिडरनी जसं आपापली जी काही टीम आहे, आपापले काही लोक आहेत, त्यांना पासेस दिले आणि एक सेपरेट ग्रुप क्रिएट केला त्या त्या व्यक्तीचा. तर त्या ग्रुपमध्ये समजा आज 4 लोकांना पास दिलेस, त्या लोकांना ऍड केलं की ठीक आहे तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करतो. म्हणजे त्यांचं परत फॉलोअपसाठी सोपं राहील त्यांना, ही फॉलोअप घ्यावं लागणार नाही परत. मग ग्रुप क्रिएट करून ह्या लोकांचं क्राऊड रोज इन्क्रीज केलं जातात. जसं 18 दिवस बाकी आहेत तर हे 18 दिवस प्रत्येक लीडर आपापल्या टीम थ्रू लोकांचं प्लॅनिंग करू शकेल. आणि मग ग्रुपमध्ये त्या लोकांची एक लास्ट दिवशी जसं मीटिंग वगैरे जर घेतली तर त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त क्राऊड आणण्यासाठी होऊ शकेल. आणि चलो, खूप प्रमोशन एक
व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे प्रमोशन रेग्युलर ठेवावं लागेल, म्हणजे लोक विचारतील आणि लोकांपर्यंत पण पोहोचावं लागेल. चला, आणखीन कोणाला बोलायचंय? सर मला बोलायचंय. येस. आतापर्यंत म्हणजे आता सगळ्यांचा जसं आपण बोललो की माइंड सेट करायचा आहे किंवा आपण प्लॅनिंग करणार आहेत, फंक्शन तर एवढं सुपर हिट होणार आहे, अमोल सरांनी एवढं एक्सप्लेन केलंय. पण सर इम्पॉर्टंट काय आहे की प्रत्येकाला जेव्हा प्लॅनिंग करायचं तर हे कळलं पाहिजे की आतापर्यंत आपण ज्या ज्या फंक्शनचे प्लॅनिंग केलेत तर तिथं आपलं लॉ ऑफ ॲव्हरेज आपण जेवढे लोक बोलवले त्यातले किती लोक आले. मग फील्डवर गेल्यानंतर आपल्याला तो लॉ ऑफ ॲव्हरेज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजा एक्झाम्पल मी म्हणतोय मला 2,000 लोकांचं प्लॅनिंग करायचं आणि मी माझ्या लीडरला जर सांगतोय की त्याच्याकडनं 500 लोक आणायचे आहेत, पण अगोदर जेव्हा मी त्याला कधी टार्गेट दिलं होतं तर त्या टार्गेटमध्ये त्याने ऍक्च्युअल किती परफॉर्म केलंय हे बघणं फार गरजेचं आहे. कारण कधी कधी आपण ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवतो कुणाकडनं तरी आणि मग त्यानंतर जर ते फुलफिल नाही झाले तर तिथं आल्यावर लक्षात येतं आणि मग हॉल तर तसाही ओव्हर क्राऊड होणारच आहे. पण मग स्वतःला असं तिथं आल्यानंतरच सुरुवातीलाच फील व्हायला लागतं की माझे लोक कमी आलेत. ओके. मग याच्यात याच्यात आता काय करणं गरजेचं आहे, समजा जर तो लॉ ऑफ ॲव्हरेज ठीक आहे एखाद्याला मी 100चं टार्गेट दिलं आणि त्यांनी 40 परफॉर्म केलं होतं तर आता त्याला 100 आणण्यासाठी त्याला 300चं प्लॅनिंग द्यावं लागेल. बरोबर म्हणजे आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तो लॉ ऑफ ॲव्हरेज कन्सिडर करून तुमच्या टार्गेट डिसाईड करावं लागतील. तर ह्या पॉईंटवरती सर फार म्हणजे लॉजिकली जाणं गरजेचं आहे, तेव्हा आपण सगळेजण त्याला हिट करू शकतो सर. ओके. गुड 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 तर गुड. मला ह्याच्यावरच पुढे बोलायचंय. हम्म. अ, जर आपण ह्या सरांनी आता जसं सांगितलं तानाजी सरांनी लॉ ऑफ ॲव्हरेज, तर मला हेच म्हणायचंय जर माझं टार्गेट मोठं आहे तर मला लेग वाईज पण विचार करायला लागेल. माझी जी स्ट्रॉंग लेग आहे तिथं मला काही ऍक्टिव्हिटी करायला लागतील, त्यांना रोल द्यावे लागतील. पण ज्या माझ्या वीक लेग आहेत जसं सर म्हटले की 100 लोकांना बोलवलं तर 40च लोक येतात, तर तिथं मला काहीतरी जबाबदाऱ्या घेऊन तिथं ऍक्टिव्हिटी करून होम मिटिंग घेऊन प्रमोशन करून ती माझी जबाबदारी राहील की माझ्या ज्या लेग आहेत वीक आहेत तर मला स्वतः सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि तिथली लोक उचलायला लागतील किंवा तिथली लोक आणायला लागतील. त्याचा रेकॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी मला पर्सनली बघायला लागेल, तरच त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. नाहीतर मी रॅन्डमली एक मिटिंग घेतली आणि त्यात फक्त प्रमोशन केलं तर 100% लोक येतील सर, पण ज्या लेग वाईज ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजेत, लोकांना जो बेनिफिट व्हायला पाहिजे त्या ताकदीनं होणार नाही. गुड 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 गुड. चलो नेक्स्ट. नवीन काही सांगायचं असेल तर बोलायचं, रिपीट पॉईंट नाही आले पाहिजे आता. चला. तर ह्याच्यामध्ये आणखीन जसं आता बऱ्याच वेळा 1-to-1 मध्ये असेल किंवा छोट्याशा सीओ मध्ये असेल, होम सीओ मध्ये एखाद्या वेल एज्युकेटेड पर्सनॅलिटीला जॉईन करताना तकलीफ झाली असेल किंवा ते इम्प्रेशन पडलं नसेल, तर आता जसं डॉक्टर आहेत, इंजिनियर, ॲडव्होकेट, वेगवेगळे वेगवेगळे कॅटेगरी, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत बाबा लिस्टमध्ये, पण हे आणायला पण तकलीफ झाली आतापर्यंत किंवा बराच वेळा फॉलोअप घ्यावा लागलाय. तर आता इथं जसं आता तुमचा एक व्हिडिओ जसं एक मराठीमध्ये आहे, तर तर ते हिंदीमध्ये एक व्हिडिओ येईलच वेगवेगळ्या लिडरचे पण आणि मेन तर तुमचा किंवा एमडी सरांचा पण. तर हे व्हिडिओ दाखवून ह्या फंक्शनची हाईप केली तर क्लास आपण ह्याच्यात भरपूर आणू शकतो आणि या क्लासमुळं भरपूर लेग डेव्हलप व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या लिस्टमध्ये वेगवेगळा क्लास आहे आणि तो ह्या फंक्शनमध्ये तो क्लास जॉईन करू शकतो. त्या क्लास व्यक्तीला आणण्यासाठी एक टेक्निक अशी आयडिया यूज करावं लागेल की जो तिथपर्यंत येणार आहे आणि ते आले तर खूप महत्वाचा तो एक मुद्दा ठरू शकतो सर. गुड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे चांगले चांगले लोक आहेत जे आपल्यामुळे सिरियस होत नाही, त्या अशा इव्हेंटमुळे सिरियस होते एवढ्या लोकांना पाहून. नक्कीच. चलो, आणखीन कोणाला वेगळं काय बोलायचंय? किती महत्वाची गोष्ट सर, हम्म. फंक्शन तर सुपर होणार आहे. आता सगळे मेन मेन लीडर आहेत सगळे लोक, पण विषय असा असतो सर, काय मिळणार हे समजलं तरच माणूस काहीतरी करण्याचं प्लॅनिंग करतो. मला माझं बरं. पहिलं फंक्शन कळतंय. तुम्ही मला सांगितलं होतं तुषार सर तुम्ही नवीन सुरुवात करताय, लय मोठी अचिव्हमेंट तुम्हाला करायची, स्पीडने पैसे तुम्हाला कमवायचे असतील, तुमच्या स्वप्नापर्यंत तुम्हाला लवकर पोहोचायचं असेल तर हे फंक्शन तुमच्या आयुष्यात लय मोठं कॉन्ट्रीब्युट करणार आहे. आणि हम्म. काहीही झालं तरी तुम्हाला 50 लोक घेऊन यायच्यात, तुम्हाला 50-5चं प्लॅनिंग मी करतो. आता नवीन होतो सर मी, नवीन नवीन मला माहित नव्हतं लोकांना बोलवायचं कसं काय करायचं, मला आयडियाच नव्हत्या. माझ्या डोक्यात एकच होतं, मला सरांनी सांगितलेलं लोक घेऊन यायच्यात, एवढंच डोक्यात प्लॅनिंग होतं. आणि तुम्ही सांगितलं जेवढे जास्त लोक तुम्ही आणणार, जेवढे जास्त, तुम्ही बोलता बोलता आपल्या मीटिंगमध्ये बोलले होते, जो एवढे लोक आणणार तो एवढ्या चेकला जाणार, जो एवढे लोक आणणार एका वर्षात एवढे काम होणार, जो एवढे लोक आणणार तो गाडी घेणार, जो एवढे लोक आणणार असं असं तुम्ही बोलले होते बरं का सर. आणि हम्म. तुम्ही सांगितलं 50 लोक, आणि मला आज पण कळते, मला आयडिया नव्हत्या जास्त, पण मला कळलं होतं लोक मला काही पण करून न्यायच्यात. माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता, कुणी पैसे पण देत नव्हतं. मी एका व्यक्तीच्या ओळखीने एका ठिकाणून पैसे काढले, का तर माझा पर्पज होता हे फंक्शन परत होणार नाही, इथं मला गर्दी करायची, रिटर्न नंतर भरपूर मिळणार आहे. पेरलं की ते उगवतं. आज लक्षात आहे सर, मला मी 2 लाख रुपये काढले होते. आता आपलं सिस्टम पॉवरफुल आहे, सगळ्या गोष्टी समजत आहेत, सगळं रेडी आहे,
सगळं काहीच करायची गरज नाही. पण 2 लाख रुपये 5% काढले होते सर मी, आणि तुम्ही 50 लोक सांगितले होते. आणि मला आज पण कळतंय, हॉलच्या बाहेर तुम्ही मला म्हणले तुषार सर 50 पास, म्हणलं 50 नाही सर, मला 250-300 पास पाहिजे. तुम्ही डोक्याला हात लावला, कसं शक्य आहे, कुठून लोक आणले एवढे? तुम्ही गाड्याच्या गाड्या भरून आणल्या सर. मी लोकांना सांगतो हे 15,000 घे, गाडी भरून आण, हे कर ते कर. आणि एवढं मला तुम्ही सांगितलं होतं की या फंक्शन नंतर तुमचा चेक असा असं होणार. मला आज पण कळतंय सर, त्या फंक्शनला मी 275 लोक आणले होते, तुम्ही सांगितले ते 50. आणि त्या फंक्शन नंतर कधीच माझा 50,000 रुपयाच्या आधी इन्कम नाही आला. त्याच्यानंतर जो बुस्टअप पकडला त्या फंक्शन नंतर 29 महिन्यामध्ये मी 1 करोड कमवले होते. 29 महिन्यामध्ये मर्सिडीज घेतली होती, फक्त फंक्शन. तर आज काही लोक 1 लाखाला असतील, काही 2 लाखाला असतील, काही 5 लाखाला असतील, काही 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष घालवले असतील. पण कम्फर्ट झोन तोडून मोठे फ्युचर पाहून जर प्लॅनिंग केलं ना सर, जीव तोडून, का तर परत चान्स नाहीये. तर माझी गॅरंटी आहे सर, त्यांच्या फक्त सनेज मधला नाही, डायरेक्ट सेलिंग मधला नाही, जिंदगीतला बॅकलॉग भरून निघणार आहे या फंक्शननी. हे डोक्यात ठेवून जर प्लॅनिंग केलं ना, तर जोरदार प्लॅनिंग होणार नक्कीच. वा 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 वा, व्हेरी नाईस. चला, हा आणि वेगळं काही कोणाला बोलायचं आडूसुळे सर? मला वाटतंय लोकांना जर भविष्यामध्ये दवाखान्याची पायरी चढायचीच नाही, जर पुढच्या लोकांना आपले नवीन जे आहेत त्यांच्यासाठी जर आपण असं सजेस्ट केलं की भविष्यामध्ये तुम्हाला दवाखान्याची पायरी चढायची नाही, त्याच्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये जॉईन व्हायला पाहिजे, यायला पाहिजे, हे जर सजेस्ट केलं लोकांना तर येतील लोक. हा हा चाल चाल चला, ओके. चला, आता मला असं वाटतं सगळ्यांनी सजेशन दिले, सगळ्यांचं मन भरलं असं सजेशन देणं आता. तर याच्या व्यतिरिक्त चला मग आता हॉल भरून जाईना आपला सगळ्यांना, भरल का नाही भरल? पण सगळ्यात मेन मुद्दे ओव्हरऑल जर बघितलं तर आपण त्याच्यावर जाऊया आता. आतापर्यंत लोकांना भेटलो, लोकला आपण प्रेझेंटेशन दिलं आपल्या प्रोडक्ट फंक्शनचं. मग लोक पण हो मानतात, काही नो मानतात, काही खोटं बोलतात. मग टायमिंगला आपल्या हॉलपर्यंत ट्रॅव्हल टाईम असेल किंवा वेळ असेल किंवा पैसे असेल, ह्या कॉस्ट मॅच होत नव्हत्या. आता जे जवळचे लोक आहेत, म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर काही लोकांना ट्रॅव्हलचा कॉस्ट पण नाहीये. ओव्हरऑल बऱ्याचशा लोकांना पुण्याच्या आजूबाजूला 50-60 किलोमीटर लोक बघितले तर काय कॉस्टचा विषयच नाही, 50-60-70 किलोमीटर. पण 50 किलोमीटरच्या अभाव गेलं तर कॉस्टचा विषय तयार होतो, बरोबर आहे? बरोबर. 50 किलोमीटरच्या पुढे जर जेव्हा लोक एक्सिड होतात तेव्हा कॉस्टचा पण विषय तयार होतो. तर बघा, पहिला तर पाहिजे माइंडसेट. हा प्रोग्राम मला अटेंड का करायचा आहे? माझा माइंडसेट काय आहे माहिती आहे का? माझा माइंडसेट काय आहे, मी 20,000 लोकांना हॉलमध्ये पाहतोय. राईट. इव्हेंटचा खर्च 50,000 आहे. त्यानंतर 20,000 लोकांना पूर्णपणे ओव्हरऑल हायर मोमेंटम करणारे 500 लीडर लोक स्टेजवर असतील. त्याच्यामध्ये हायर रॉकिंग स्पीच करणारे 30-40-50 लोक असतील. त्याच्यापेक्षा हायर टॉक करणारे 7-8-10 टॉपचे लीडर असतील, बाहेरचे लोक असतील. म्हणजे आतापर्यंत 5 स्टार थाळीमध्ये जेव्हा थाळी असती, JW मॅरिटला 26 रुपयाला एका टायमिंगचं जेवणाची कॉस्ट आहे बफेमध्ये. जर आपण जर बुफे घेतला 26 रुपये, पण हीच बघितलं तर 260 रुपये, 125 रुपयात मेसचं जेवण भेटतं, 70-80 रुपयात, बरोबर ना? येस सर. तर मग ऑलरेडी हाय क्वालिटीचं कंटेंट एकत्र भेटणार आहेत. तर पहिला तुमचा टार्गेट पाहिजे की मला एवढे लोक का? तर माझा टार्गेट हे 20,000 लोकांनी तिथं काय यावं, डिस्ट्रीब्युटर लोक येतील, फॅमिली लोक येतील, म्हणजे फॅमिली सपोर्ट करण, डिस्ट्रीब्युटर काम करण, फॅमिली पण बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होईल. हा पहिला माझा माइंडसेट. दुसरा माइंडसेट काय म्हणतो की तिथे येणारे लोक सनेजला सुरुवात करतील. सनेज सोबत 2,000, 5,000, 10,000, 15,000 पीवी सुरुवात करतील. जे कस्टमर आहेत ते डिस्ट्रीब्युटरमध्ये कन्वर्ट होतील. त्यानंतर जे ऑलरेडी 2-4 हजार पीव्ही करून 2-4 दिवस सनेज करून थोडं निगेटिव्ह होऊन बाहेर केले, ते पुन्हा सनेजला कॉर्नर घेऊन स्टार्ट करतील. त्यानंतर ज्यांनी 5-25-50 हजार बनून कुठं डॉटमुळे टॉपिक विचारामुळे निगेटिव्ह झाले होते ते कामाला लागतील. म्हणजे त्या प्रोग्राम मधून पीव्हीचा पाऊस पडणार, हे मला क्लिअर आहे. म्हणजे जसं वेरीला बोर असतात ना सगळीकडून, तसं पीव्हीचा पाऊस पडणार तिथं. नवीन लोक ऍड होणार, पीव्ही टाकणार, जुने लोक ऍड होणार, कस्टमर ऍड होणार, आणि सगळीकडून पीव्ही जनरेट होणार. आणि ते पीव्ही कुठं ना कुठं लेग मध्ये स्ट्रक्चर मध्येच येणार, बरोबर आहे? येस सर. तर मग मी विचार करतो, जेवढं सगळं प्लान जर करतोय मी, तर फॉर एक्झाम्पल त्या प्रोग्राम मधून 5 करोड पीव्ही आले तर 50 लाख रुपयाचा चेक जनरेट होतो फक्त एका प्रोग्राम मधून. किती लाखाचा? 50 लाख. हा, म्हणजे कमीत कमी 50-60 लाखाचा चेक जनरेट होणार तिथून. म्हणजे विचार करा, हा माझा टास्क झाला. मग त्याच्यासाठी हा झाला माइंडसेट, मला काय भेटणार आहे. आता माझा रोल काय आहे? आता माझा रोल बघा, पहिलं तर गोष्ट, प्रोग्राम कंपनीच्या लेवलला काही रोल आहेत ते करून घ्यावा लागू राहिलेत. त्याच्यामध्ये काही डेकोरेशनचे रोल आहेत ते करून घेऊ राहिलेत, काही मॅनेजमेंटचे रोल आहेत ते करून घ्यावा लागलाय. पूर्ण सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्या पण टीम वर्कमध्ये आम्ही सगळे मिळून करू राहिलो. हा माझा रोल आहे, मी रिस्पॉन्सिबिलिटी टीम वर्कनी फॉर्म करू राहिलोय. पण आता मला लोक आणण्यासाठी पण माझा काही रोल आहे. मी काही बॅनर बनवण्याचा, जसं आता अमोल सरनी बघा बॅनर बनवून व्हिडिओ बनवून घेतलेत,
पण इथून पुढं नवीन नवीन काही पोस्टर रिलीज होणार आहेत, काही ऑडिओ रिलीज होतील, काही व्हिडिओ रिलीज होतील. त्यानंतर तुम्हाला जर बघितलं तर काही मिटिंग्स रिलीज होतील, त्याच्यामधून सपोर्ट पुश केलं जाणार आहे. आणि ह्या सगळं करत असताना माझा रोल आहे की लोकांना आणण्यासाठी एक्झॅक्टली ऑब्जेक्शन काय असतील, त्या ऑब्जेक्शन मी कसे हँडल करणार. मग त्यानंतर माझा रोल आहे की ते टार्गेट मीट करण्यासाठी मी ज्या लोकांना टार्गेट देणार आहे यांच्या पाठीमागे यांची भूतकाळात कमिटमेंट काय आहे, यांचं लॉ ऑफ ॲव्हरेज काय आहे. पहिलं तर माझा रोल काय आहे की यांचा माइंडसेट करणं, यांना त्या कमिटमेंट लेवलला यांना ते कॉन्फिडन्स क्रिएट करणं, म्हणजे यांचं रेकॉर्ड मेंटेन करणं. रेकॉर्ड मेंटेन म्हणजे डायरी पेनवर मिस ठरवणार, माझा गोलच लिहिणार, एक गोल बुक करावा लागेल तुम्हाला की ह्या प्रोग्राम मधून मला पीव्ही किती, मला पे आउट किती काढायचे. जरी प्रोग्रामला लोक आले तर 2 दिवसांनी 3 दिवसांनी पुढल्या 7-8 दिवसांनी पीव्हीचा पाऊस पडेल का नाही पडेल आपल्याला त्या महिन्यात. बरोबर. सर म्हणजे तुमचा हायेस्ट पे आउट जनरेट होऊ शकतो. मी एक 6च्या देऊ राहिलो बरं का तुम्हाला, 6च्या लिहून घ्या. जे मेन लीडर लोक आहेत, पहिलं तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा गोल लिहावा लागेल. तुम्हाला तिथून पीव्ही किती पाहिजेत, तिथून पे आउट किती निघणार, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं लोक किती बसवायचे, तुमचे टोटल डिस्ट्रीब्युटर किती, त्यानंतर तुमच्या डिस्ट्रीब्युटरची फॅमिली किती, आणि त्याचसोबत जे ओल्ड जुने नवी आत बाहेर लोक आहेत त्यांना किती, आणि गेस्ट किती, हा एक मला टार्गेट करावा लागेल. आणि मग आता ऍक्शन प्लॅन तयार होतो. हे जे ऍक्शन प्लॅन, जे खाली लोक इंडिपेंडंट आहेत तुमचे, त्यांना पण सेम फॉर्मॅट तुम्हाला बसून डिझाईन करावं लागेल ऑन पेपर. कळलंय का. आता हे डिसाईड झालं टार्गेट. आता ऍक्शन प्लॅन मध्ये काय करावं लागेल, कॉलिंग करावं लागतील, प्रमोशन करावं लागेल, झूम मिटिंग घ्यावं लागत्यान, होम मिटिंग घ्यावं लागत्यान. मग इथं बोलायचंय, मग बोलायचंय काय, जर मला ट्रेनिंग मिटिंग मधून हायलाईट करायचं तर बोलायचंय काय, तर सगळ्यात महत्वाचं फंक्शनची रूपरेषा सांगू शकलो पाहिजे 5-7 मिनिटात सगळीकडे. 1-on-1 असू, झूम मिटिंग असू, ऑफलाईन असू, फंक्शनची पूर्णपणे रूपरेषा कशा असेल पूर्ण व्हिज्युअलाइज करून टाका त्यांना. आणि त्यानंतर मग दुसरा पार्ट काय आहे की आता त्यांना येण्यासाठी, बुक करण्यासाठी तुम्हाला वाटलं की तुम्हाला त्यांना आणताना तुमची काहीही कॉस्ट लागणार नाहीये, तुम्ही त्यांना सहज घेऊन जाताल. फक्त पास दिला, पास ब्लॉक केला तरी तो डन झाला. पण जवळपास 40% लोक असा विचार करू की ज्यांना पैसे लागणार नाही आणण्यासाठी, पण 70% लोक असे असतील लॉंग डिस्टन्सवरून येणारे, तर त्यांना ट्रॅव्हल खर्च होणार आहे. होणार का नाही होणार. येस सर. मग बस करायची का ट्रेनने आणायचं का छोट्या मोठ्या 10-12 सीटर करून आणायच्या की 25-30 सीटर आणायच्या की 40-50 सीटर आणायच्या गाड्या. पहिले डोक्यात फिक्स कॉस्ट काढावा लागेल की त्या लोकेशन पासून, त्या जालन्यापासून, त्या अमरावतीपासून किंवा तिथून कुठून पण साताऱ्यामधून किंवा कोल्हापूरमधून किंवा इकडं बीडमधून तिथून पुण्यापर्यंत येण्याचा टोटल कॉस्ट काय होती एका गाडीची, एका गाडीची कॉस्ट काय होती, त्याच्यात येतानी आणि जातानी टोटल वेळ किती लागेल, त्याच्यामध्ये काही खायला प्यायला द्यावा लागेल का, म्हणजे येतानी जातानी पाणी खायला प्यायला याचं सगळं मिळून एक कॉस्ट निघली समजा 20,000 रुपये, आणि लोक आले 46, तर 20,000 भागिले 46 किती, 20,000. भागिले 46 ही पर हेड पर पर्सन कॉस्ट निघली. बरोबर आहे. येस सर. तर आता याच्यामध्ये तुम्हाला डिसाईड करावं लागेल की ती कॉस्ट वरच्या मेन काही लीडर आहेत सिलेक्टेड, जर त्यांचं पे आउट चांगल्या लेवलला आहे तर पहिलं ऑप्शन त्यांनी कॉन्ट्रीब्युट करून शेअर करणार, पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन पेमेंट डाऊन आहे, नाही हे सगळे लोक पार्टिसिपेट नाही करू शकत, तर तुम्ही एक्झॅक्टली ज्याला इन्व्हाइट करताय त्याच्याकडूनच ती कॉस्ट कव्हर करा. समजा 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, इथून मागं लोक 10-10, 20-20, 30,000 काढले तुम्ही, पण तुम्ही पास पण दिला आणि 500 रुपये पण घेतले, 700 रुपये पण घेतले, तर काउंट कन्फर्म झाला का नाही झाला. बरोबर. म्हणजे नाहीतर मग पुन्हा प्रश्न, लीडर तुम्हीच टाका, मग पैसे कोण टाकणार, मग कोण करणार, मग कसं करणार. पण त्या 200, 500, 700, हजारामध्ये जर त्याला कळलं 1 लाख दिसत आहेत, त्याला 5 लाख दिसत आहेत, 10 लाख दिसत आहेत, तो माणूस पैसे देणार का नाही देणार. बरोबर. सर बघा लय मुद्दा महत्वाचा समजतोय बरं का मी. ऑदर जे लोक लॉंग डिस्टन्स येणार आहेत, पहिलं तुमचा माइंडसेट करा, तुमचा पे आउट, तुमचा पीव्ही, नंतर तुम्हाला ज्या डेस्टिनेशन पासून लोकांना इथपर्यंत आणायचे त्याचा सगळ्या बसेसचा कॉस्ट, त्यानंतर त्याची फूडची कॉस्ट, वॉटरची कॉस्ट ही काढायची आहे त्या बसमध्ये, पर हेड किती चार्ज येतोय तो फिक्स करा, आणि मग लोकांना शिकवा हाऊ टू प्रेझेंट. मग आता सध्याला इव्हेंट सेल करायचं आपल्याला. कुठलं इव्हेंट सेल करायचंय, फंक्शन. येस, अॅनिव्हर्सरी फंक्शन हे इव्हेंट आहे आणि याला विकायचंय, आणि त्याची कॉस्ट काही ठिकाणी असन 200, काही ठिकाणी असन 400, काही ठिकाणी असन 700, काही ठिकाणी असन 900, काही ठिकाणी असन 1200, काही ठिकाणी असन 1500, काही ठिकाणी असन 2000, काही ठिकाणी असन 3000, काही ठिकाणी असन 5000, आणि काही ठिकाणी असन 10,000 जे लोक फ्लाईट ट्रेनने येणार आहेत लांबून.
म्हणजे 11 जानेवारीचं जे इव्हेंट आहे त्या इव्हेंटची कॉस्ट 200 रुपयापासून तर 10,000 जाणार आहे, किंवा काहीला 15,000 पण जाऊ शकते जे लोक स्टे करणार आहेत, लीडर लोक. तर त्या लोकांना जर ते तिकीट 300 रुपये आहे तर 300 मध्ये 30 लाख दाखवावं लागतील, असं तुम्हाला प्रेझेंटेशन करावं लागेल. सनेज कॉर्नर विकला, आज आकाश सोना विकलं, मेडोलाइट किट विकलं, एका माणसाला 10-20 हजाराचे प्रोडक्ट विकले. वी आर एक्सपर्ट इन सेलिंग, येस ऑर नो? येस. आरटीपीचे एलडीपीचे तिकीट विकले, विकले का नाही विकले? मग मला सांगा, जर तुम्हाला लोकांना आणायचं आहे डिस्ट्रीब्युटर आणि त्यांना फॅमिलीला, तर सेल करा इव्हेंट. आणि जर तुम्हाला वाटतंय प्रोफेशनल क्लासचे काही काही क्लासचे लोक तिथे तुम्हाला आणायचे गेस्ट म्हणून, सेल द इव्हेंट. मग हाऊ टू सेल द इव्हेंट? पहिलं तर त्यांना दाखवा इव्हेंट काय आहे. दुसरं दाखवा त्यांचे कन्सर्न काय असतील. एक तर मला सर घरातून सोडत नाहीत, दुसरा टाइम नाही, आणि तिसरा असू शकतो पैसे नाही. राईट ऑर रॉंग? येस. सर. सगळ्या लीडरला माझी रिक्वेस्ट आहे, हेच फॉर्म्युले काम येतील तुम्हाला इव्हेंट भरायला. आतापर्यंत कुठलाही इव्हेंट भरायला अशोक सरनी मिटिंग घेतली नाही. किती लोकांना माहिती आहे मागच्या 9 वर्षात? बरोबर सर. पण मी याच्यात इनिशिएटिव्ह का घेतोय? कारण की मला पेन पॉईंट कळतोय. कारण की विदाऊट एक्सक्युजेस आपल्याला ऑब्जेक्शन हँडलिंगवर उतरावं लागेल. त्याच्यासाठी पहिलं आपल्याला माहित असतं आपल्या प्रोडक्टची कॉस्ट काय आहे, म्हणून लोकांना पैसे मागतो आपण, बरोबर आहे? राईट सर. मग तुम्हाला कळलं पाहिजे की आता प्रत्येक एरिया वाईज त्या इव्हेंटची कॉस्ट बदलणार आहे लोकांना येण्या जाण्यासाठी, बरोबर ना? येस. आणि येस सर. कॉस्ट जी असन त्यांच्याच कल्याणासाठी. राईट ऑर रॉंग? बरोबर. जर कोलकातामध्ये ईडन गार्डन भारतातलं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे, बरोबर ना? हा. किती लाख लोकांचं आहे? 1 लाख लोकांचं. 1 लाख लोक. आणि तिथं तिकीट असतं किती रुपये? तिकीट असतं मिनिमम टू मॅक्झिमम, मला नाही माहित क्रिकेटला. मिनिमम 5,000 आणि मॅक्स टू मॅक्स 5-10 लाखापर्यंत. तिकीट हो हा, हो. 2,000 काय 5,000. म्हणताय? हो सर. मिनिमम 5. मला सांगा, त्याच्यापेक्षा टीव्हीला बघणं भारी चांगलं क्रिकेट. तरी पण लोक मैदानात जातात एवढे पैसे खर्च करून, आणि तिथं ट्रॅव्हल कॉस्ट येतो, फूड कॉस्ट येतो, तिकीट कॉस्ट येतो, टाइम जातात. म्हणजे लोक एंटरटेनमेंटसाठी, फीलसाठी, तिथला व्हिडिओ आणि तिथला फोटोसाठी जातात, बरोबर आहे? येस. येस सर. मग जर लोकांना आयुष्यात काय भेटणार आहे हे जर दाखवलं ना पोरांनो, काय होऊ शकतं विचार करा बरं, इमॅजिन करा. पण जेव्हा तुम्ही ऑनलाईन मिटिंग घेता, होम मिटिंग घेता, आणि तुमचे लोक फालतू उठायचं नाही, पैसे गोळा करूनच उठायचं, काय लक्षात आलं का? नाही तर लोक येस म्हणतात आणि नंतर म्हणतात ओके येसच तर म्हणायचे ना फक्त, येस नाही, पैसे गोळा करायला चालू करायचे इव्हेंटचे. आपल्याला येते का लक्षात कॉस्टचे? कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे, कोणीच म्हणलं नाही पाहिजे मला पाणी नाही भेटलं आणि मला वडापाव नाही भेटला मध्ये. येते का लक्षात? मग त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घाला, नाही तर त्यांना केळं खाऊ घाला, नाही तर त्यांना फरसाण खाऊ घाला, नाही तर समोसे खाऊ घाला, नाही तर लाडू खाऊ घाला. पण त्यांना तिथून बसल्यापासून तर पुन्हा रिटर्न जाईपर्यंत त्यांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, आणि त्याची कॉस्ट तुम्हाला त्यांच्याकडूनच मॅनेज करायची आहे. आणि हे जर करू शकलात तर मला असं वाटतंय एवढा खतरनाक लेवलचा बिझनेस तुमचा तयार होईल, विचार सुद्धा नाही करू शकत आपण. येते का लक्षात? येस. येस सर. म्हणजे पहिला पार्ट मी काय समजवला, माझं टार्गेट काय आहे. दुसरा पार्ट माझं समजलं काय, रोल काय आहे. याचे पोस्टर क्रिएट आले तुमच्यापर्यंत, टेक्स्ट मेसेज येतील, काही व्हिडिओ येतील, काही ऑडिओ येतील, काही प्रमोशनच्या गोष्टी येतील. त्यानंतर ऑब्जेक्शन हँडलिंग कसे करायचे ते पण मी समजून राहिलो आज, बरोबर आहे ना? येस. आणि याच्यासोबत फक्त आकडा नाही घेतला जाणार. आकड्यामध्ये जर मला सांगितलं सविता मॅडमनी सर माझे 5,000 लोक येणार आहेत, तर सविता मॅडमकून एक्सेल शीटवर मी त्या 5,000 लोकांचे नंबर नाही घेणार, फक्त मला मॅडमकून 10,000 लोकांचं डिटेल पाहिजे, नाव आणि नंबर. तर मी Yes. बिलीव्ह करन की मॅडम हे लोक आणणार आहेत. किती? फक्त 10,000. आकडा घेतला जाणार नाही. तुम्ही ज्या लोकाला घेणार आहात त्या लोकांचा नाव, त्याचा नंबर आणि त्याचे पैसे आले तर तो फिक्स आहे. फक्त पास देऊन सुद्धा होणार नाही. जे 50-60 किलोमीटरचे लोक आहेत ना, तिथं पण तुम्हाला पास घ्यायची गरज नाहीये, पण त्यांना ब्लॉक करण्यासाठी तुम्ही लॉ ऑफ ॲव्हरेज यूज करा. पण जे लोक 50-60 किलोमीटर वरून येणार आहेत त्यांच्याकडून तुम्ही एक अमाऊंटच फिक्स केली पाहिजे जी तुमची फूड आणि ट्रॅव्हल कॉस्ट मध्ये निघली पाहिजे, ज्याच्यामुळे तो माणूस आपला परमनंट होतील. 100 लोकांनी जर पैसे ब्लॉक केले तर मला वाटतं 85 लोक कुठे गेले नाही आपले. काय वाटतं? 15 लोक होऊ शकतं, काही ना काही कारण देतील. काय वाटतं? येस सर. येस सर. चला, आता मी एवढा टॉक केलाय, तर ह्याच्यामध्ये लोक टाइम नाही म्हणतील तर टाइमचं ऑब्जेक्ट हँडलिंग करा. लोक म्हणतील घरून सोडत नाहीये, त्याचं ऑब्जेक्ट हँडलिंग करा.
लोक पैसे नाही म्हणणार नाहीयेत, ते म्हणते तुमच्या प्रोग्राम नेलाय. बघा, लोक तुम्हाला पैशाचे कारण कधी देतील माहितीये का? जेव्हा तुमचं प्रेझेंटेशन गरिबीसारखं असेल तेव्हा. काही लोक म्हणतात ना, आम्ही प्रोडक्ट प्लॅन दाखवतो, पण लोक प्रोडक्ट मागतात, मागे मानतात, पैसे नाही मानतात. तुमचं प्रेझेंटेशन गरीब आहे. मग इव्हेंट सेलिंगचं प्रेझेंटेशन तुमचं जर गरीब असेल तर गडबड आहे. येतं एक लक्षात? अमोल सर, इफ पॉसिबल, जसं ह्या टॉपवर पॉसिबल झालं तर एक व्हिडिओ 5-7 मिनिटाचा पाहिजे. इव्हेंट काय आहे आणि कारण कसे डिलीट करायचे, असं एक व्हिडिओ लिंक जर बनवू शकले फास्टमध्ये हे करून युट्यूबला देऊ शकतो आपण, ज्याच्यामुळे लोकांना याचा बेनिफिट होईल. आणखीन काही लीडर लोक जर प्रमोशनचे रील बिल व्हिडिओ करू राहिले तर करा, कारण की आपल्यासाठी जसं राम भगवंतासाठी अयोध्यामध्ये दिवाळी होती, आपल्यासाठी सणेची दिवाळी आहे परम नाही. येते एक लक्षात? सर. हा, मस्तपैकी नवीन कपडे बिपडे झिंगाट कार्यक्रम. मला असं वाटतंय माझ्या करिअर मध्ये, नेटवर्क मार्केटिंगच्या 15-16 वर्षाच्या करिअर मधलं सगळ्यात जबरदस्त सुवर्णाक्षरातला दिवस असणार आहे. म्हणून मला येस सर. वाटतं की तुम्ही पण ह्या एन्जॉय मध्ये, ह्या मोमेंट मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, पण रोकडा छापवण्यासाठी. कशासाठी? रोकडा. रोकडा छापणे के लिए. रोकडा छापण्यासाठी. मग माझा रोल मला कळला. माझा रोल काय आहे? कंपनी सोबत इव्हेंट प्लॅनला पण माझा रोल आहे आणि लोकांना भरवण्यासाठी पण माझा रोल आहे. तर तुमचा रोल काही लोकांचा इव्हेंट प्लॅन मध्ये नाहीच आहे. 10-12 लोक सोडले याच्यात लीडर लोक. बाकीचा तुमचा रोल तरी काय आहे? तुम्हाला हा प्रोग्राम अटेंड का करायचा, एक टास्क लिहा. मी तर काय म्हणतोय, एक तुम्ही तुमचं एक पोस्टर लिहून टाका, 11 मे फंक्शन, तेवढा तिथून मला पीव्ही किती काढायचे, त्या पीव्हीचा मला पैसे किती भेटणार आहेत, आणि तिथं मला किती क्राऊड बसवायचं आहे, त्या क्राऊड मध्ये माझे डिस्ट्रीब्युटर फॅमिली किती असतील आणि माझे गेस्ट किती असतील. येते का लक्षात? येस. सर. आणि माझे कस्टमर किती असतील, म्हणजे जे लोक बिझनेस करत नाही पण कस्टमर खातात, असे टास्क करा. आणि त्याच्यासाठी तुमचा रोल पण लिहा. तुम्ही काय काय करणार, किती मिटिंग घेणार, त्यानंतर तुम्ही किती ट्रेनिंग मधून हायलाइट करणार, कॉल काय करणार, प्रेझेंटेशन, कुठले व्हिडिओ, कुठले ऑडिओ देणार. याच्यासाठी तुमचं ट्रॅक रेकॉर्डसाठी तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करावं लागेल, डायरेक्ट पेन. इथून पुढे लोकांचा काउंट घेतला जाणार नाही, फक्त एवढे येणार आहेत, त्याचं नाव, त्याचा नंबर आणि त्याचं पैसे तुमच्याकडे आलेत का हे कन्फर्मेशन लागणार आपल्याला. येते का लक्षात? येस सर. किती लोकांना वाटतं लीडर लोकांनी तुम्ही पैसे टाकून आणलं पाहिजे लोकांना, की लोकांकडून पैसे घेऊ शकतो आपण? किती लोकांना वाटतं बेटर कुठलं आहे? लोकांकडून पैसे घेऊन. किती लोकांना वाटतं स्वतः पैसे टाकू शकतात तुम्ही? 1 लाख, 2 लाख, 4 लाख रुपये, 3 लाख, 5 लाख नाही टाकू शकत ना कोणी? मग बिझनेस करायचं जे लोकांना आणायचं जे, मग लोकांना टाकायला लावा. मग लोकांना टाकायला लावताना तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं ऑब्जेक्शन हँडलिंग त्या लेवलचं खतरनाक केलं तर सेल होणार का नाही होणार? येस. येस सर. तुम्ही म्हणले माझ्याकडे पण नाही, लोक पण देत नाही, आत्ता आत्महत्या करतो, आत्ता मसन वाट्यात जाय तू. तू काही कामाचा नाहीये. दोनच ऑप्शन आहेत, स्वतः टाक नाही तर लोकांना कन्व्हिन्स कर. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. सर. एक तर श्रीमंत घरात जन्म घे, नाही तर श्रीमंत बनण्यासाठी मेहनत कर. काय ऑप्शन आहे? मी तो विचार केला, गरीब घरात जन्म झाला भाऊ, मेहनत श्रीमंत बनण्यासाठी करायची. मी ऑप्शन सिलेक्ट केलं. मग तुमच्या हातात आहे, तुम्हाला आता काय करायचं. तर आता याच्यात आपण काय क्वेश्चन आन्सर येत आहेत आपल्याला, त्याच्यावर जाऊ आपण आता डीप मध्ये. तुम्हाला लिंक लागली असं ना आता, की फक्त मीटिंग घेऊन पास देऊन काय होणार नाहीये. मी ओव्हरऑल जनरल सांगितलंय तुम्हाला की तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय. आता मी काय समजवलंय याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का हे क्लिअर करू आपण, तिथं उत्तर देऊ. तुम्ही काही बोला, काय बोलायचंय का? किंवा जे मी समजवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला काही बोलायचंय का? किंवा मी समजवलंय तो फ्लो समजलाय का तुम्हाला, मी काय बोललोय? सांगा बरं विद्या मॅडम, मी जे समजवलंय त्यामधून तुमचं काय टार्गेट हे तुम्ही डिसाईड करणार, आणि तुमचा रोल काय असेल, आणि तुम्ही कसे त्यासाठी काय काय ऍक्शन प्लॅन मध्ये येणार. तर महत्वाची गोष्ट, तर मी माझा माइंड सेट करणार, मला इथून किती मागचं किती. रेटिंग कसं आहे मॅडम तुमचं? इथून मागचं रेटिंग कसं आहे तुमचं? रिव्ह्यू रेटिंग काय आहे? तुम्ही इथून मागं असं किती वेळा तुमची कमिटमेंट ब्रेक झाली, ते रेटिंग पहिलं चेक करावं लागेल. पहिलं स्वतःच रेटिंग चेक करा, नंतर तुम्ही स्वतःच रेटिंग करा, मग डाऊनलाईनचं करा. नाही तर बऱ्याच वेळा आपण आतापर्यंत येस येस म्हणत आलो, पण नंतर मोटिवेशननी, इन्स्पिरेशननी काय होत नाही बरं का. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं पर्पज आणि डिसिप्लिन मध्ये आला पाहिजे. 19 दिवस आहेत, काउंट डाऊन जाऊ राहिलाय, आणि जर हा चान्स सोडला तर सनेज मध्ये सक्सेस होण्याची गॅरंटी तुमची हार्डली 2-4% असणार आहे. समजतंय का? येस सर. आयुष्यभर गरिबीला संघर्ष करावा लागेल. लोक म्हणणार आहेत टाइम नाही, लोक कारण देणार आहेत, लोक पैसे नाही म्हणणार आहे, पण एवढ्या सगळ्या ऑब्जेक्शन मधून आपल्याला लोकांना प्रोग्राम पर्यंत टच करायचंय. त्याच्यासाठी कलाकार आहे, त्याच्यासाठी आयडिया लावावा लागतील. येते लक्षात? येस. चला बोला मॅडम.
येस सर, महत्वाची गोष्ट मी माझा माइंड सेट करणार की बाबा मला पीव्ही किती पाहिजे आणि मला पे आउट किती घ्यायचं आणि माझे जवळपास 1000 ते 1500 लोक मला प्रोग्रामला बसवायचे. मग आता त्याच्यासाठी मी 1000 ते 1500 म्हणजे डायरेक्ट 500, 50% गॅप नसतो कधीच मॅडम. 1000 ते 1200 म्हणू शकताय, 1000 ते 1000 ते 1100 म्हणू शकताय. तुम्ही येस सर. लोकांची बोलण्याची शब्दावली पण कॅच करा इथून पुढे, चालेल का? काही लोक येस म्हणते सर माझे 500 ते 1500 लोक असतील. सांगा मला आता हा टॉलरन्स कुठे गेला? म्हणजे गॅरंटी आहे 200-150 पण नसणार मग. फॉर येस एक्झाम्पल सर. फक्त विद्या मॅडम म्हणतात म्हणून नाही, मी ओव्हरऑल टॉक करतोय या सगळ्यांसाठी. येते का लक्षात? येस. मी मिनिमम टू मॅक्झिमम बोलताय. ऍटलिस्ट किती असतं? 4-5 असतं, 8-9 असतं, बरोबर ना पर्सेंटेज? 10-20-30% टॉलरन्स मॅटर आहे, नॉट मोर दॅन 20%. डन मॅडम. येस सर. माझे 1500 प्लस काउंट असेल आणि पाहिलं गेलं तर फॅमिली मधले लोक किती असणार आहे, गेस्ट किती असणार आहे, कस्टमर असतील, डिस्ट्रीब्युटर असेल, याचं पूर्ण रेकॉर्ड मी बनवणार की किती किती लोक असणार, हा. काउंट काढ. आणि प्रोग्राम झाल्यानंतर पण पुन्हा आपण मिटिंग घेणार ऍक्शन प्लॅनसाठी. कस्टमरला कसं कन्वर्ट करावं, डिस्ट्रीब्युटरला कसं कन्वर्ट करावं, क्लोजिंग कशा कराव्या, क्लोजिंगला कोणता डेटा वापरावा, फोनवर झूमवर कशा क्लोजिंग कराव्या, बल्कमध्ये यांना कसं आत आणावं आपण ऑनलाईन. एक मिटिंग तुम्ही घेतली ना, अचानक तुम्हाला कळलं 30 लोकांनी सनेज कॉर्नर मारले 1 तासात, काय होईल? हा. आफ्टर प्रोग्राम सुद्धा माझा रोल क्लिअर आहे, मी तुम्हाला ऍक्शन देणार आहे. पण आता कळलं भाऊ, एका तासात आहे ना 15,000 10 लोक जॉईन होत आहेत, 20 लोक जॉईन होत आहेत, 3 लाख पीव्ही किती तासात आले? एका तासात. पण माझे गेस्ट 3च आहेत, तिन्ही सनेज कॉर्नर काढले. म्हणजे म्हणतात ना, जो आएगा वो भी पछताएगा और जो नहीं आएगा वो भी पछताएगा. असं नको व्हायला. आफ्टर फंक्शन सुद्धा आपण लई स्ट्रॉंग लेवलला प्लॅनिंग आखणार आहेत की नंतर कसे आपण क्लोज करायचे, नंतर कसे लोक बल्कमध्ये आत आणायचे आपल्याला. यापुढे याच्यावर पण काम करणार आहेत. नुसतं येऊन लोकांना सोडणार नाही आपण. येते का लक्षात? येस. चला, आणखीन काय कळलं आता माझ्या स्पीच मधून? काय लक्षात आलं तुम्हाला? कोणाला कोणाला काय लक्षात आलं बोला. पहिलं तर बऱ्याच लोकांना टेन्शन होतं की लांबून लांबून लोक घेऊन येणं म्हणजे पैशाचं कसं मॅनेज करायचं, कुठून पैसे करायचं हे डोक्यात असेल. हम्म. तर तुम्ही टॉक केला आता ह्याच्यातून तोच की तुमचं महत्वाचा मुद्दा होता सर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे की साला ते कसं सॉर्ट आउट करायचं. आणि तो क्लिअर कट मुद्दा आता लोकांना कळला असेल की साला जर 500 टाकले तर 5 लाख 50 लाख कसे दाखवायचे. येस. बरोबर. म्हणजे लोकांना सांगितलं तर त्यांच्या पास पण दिला आपण. 400-500 हजार जो खर्च होणार आहे आपण डोकं लावून तो काढला तर 80-90% ते कन्फर्म पण झालं प्लॅनिंग आपण तिथं जे. तुम्ही हा तिथं आणखीन एक मुद्दा ऍड करतो. जर तुम्हाला वाटलं 500 खर्च आहे ना, तुम्ही लोकांना तिथं बोलू शकताय सर याच्यातले मी 700-800 रुपये ऑलरेडी खर्च आहे, पण बाकी तुम्ही कव्हर करताय, तर त्यासाठी तुम्ही थोडं पुश करा. काय अडचण नाही ना. तुम्हाला वाटलं की पर हेड मध्ये मी 100-1 रुपये एक्स्ट्रा मी घालू शकतो, तो गुड करा माझ्या लोक सेवा करण्यामध्ये. लोकांना एक्स्ट्रा ऍडिशनल सांगा सर तुम्ही जेवढे टाकताय ना त्याच्यापेक्षा 200-300-400 रुपये खर्च ज्यादा आहे, तुमचं स्किल वापरा, तुमचा आर्ट वापरा. ज्याच्यामुळे लोकांना कळन ऍटलिस्ट याला मला 500ची गोष्ट आहे, 1000ची गोष्ट आहे, पण मला 500 देऊ राहिलेत. आले का लक्षात? म्हणजे लोकांना ते पैशामध्ये पण डिस्काउंट दाखवा, ज्याच्यामुळे तुमचं आणखीन होईल, ज्याच्यामुळे आणखीन तुमची मोमेंटम तयार होऊ शकतो. येस सर. येस येस. म्हणजे हा खूप मेन महत्वाचा पॉईंट होता. त्याचा खूप मोठ्या लेवलला फायदा होईल लोकांना प्लॅनिंग करा बाहेरून लांबून. व्हेरी नाईस. चलो बोला, आणखीन कोणाला बोलायचंय? तर जर माझा पहिली गोष्ट जसं तुम्ही आता सांगितलं की स्वतःचा पहिला माइंडसेट पाहिजे. मग हम्म. आता जसं सांगितलं की माझं टार्गेट म्हणजे तुम्ही आता तुमचं उदाहरण दिलं की मला 50 लाख चेक घेण्यासाठी मला 5 कोटी पीव्ही त्या फंक्शन मधनं हा, निघा. एका दिवसाचा 50 लाख म्हणतोय मी, आता महिन्याचं नाही बरं का पोरांनो. म्हणजे माझं टार्गेट बघा, एका दिवसात 1 लाखाचं पे आउट जनरेट होतं माझं, 1,00,000-1.5 लाखाचं, बरोबर ना? 1.5 लाख, Yes. 2.5 लाख. मी काय म्हणतोय, माझं टार्गेट मी 40x घेतलंय. किती एक्स? 40x. हा. मग तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा तो एक दिवसाचा खेळ प्रॉपरली डोंबराचा खेळ होण्यासाठी त्याच्या आधी तुमच्याकडे 18 दिवस आहेत. आणि तो प्रोग्राम झाल्यानंतर आपल्याकडे पुन्हा 7-8-10 दिवस आहेत आपल्याला क्लोजिंग करायला. येते का लक्षात? येस. येस. आणि त्याच्यासाठी पण आपण बल्क क्लोजिंग कशा करता येते ना आपल्याला, अशा झूम मिटिंगवर लोकांना आणू आपण क्लोजिंग करायला. काही डिस्ट्रीब्युटरला आणू, काही डिस्ट्रीब्युटर झालेल्या लोकांना सनेज कॉर्नर करायला आम्ही तुम्हाला मदत करू आफ्टर प्रोग्राम. येते का लक्षात? हा फंडा पण लिहून घ्या. अमोल सर हा लक्षात ठेवा की लोकांना बल्कमध्ये क्लोजिंग करायसाठी आपण झूम मिटिंग घेणार आणि झूमवर लोकांना एकत्र 1000 लोकांच्या क्लोजिंगच्या ऑब्जेक्ट हँडलिंग करणार. कसं काय आयडिया ही? बेस्ट. म्हणजे गेस्ट पण आणण्यासाठी तुम्हाला आम्ही हेल्प करतोय, प्रोग्राम झाल्यानंतर कॅश काढण्यासाठी पण तुम्हाला हेल्प करतोय. आणखीन काय हेल्प पाहिजे? चलो गुड. तर जसं तुम्ही तुमचं माइंडसेट क्लिअर केलंय
तसं पहिल्यांदा स्वतः आम्ही आमचं माइंडसेट क्लिअर झालं पाहिजे की 11 मेचा प्रोग्राम हे स्वतःच्या लाईफला काय टर्निंग पॉईंट असणार आहे. मला माझा क्लिअर झालं, माझा व्हाय जर क्लिअर झाला, मला क्लॅरिटी आली, तर डेफिनेटली मी घेतलेलं टार्गेट, मग माझे गेस्ट येणार, डिस्ट्रीब्युटर येणार, किंवा फॅमिली मेंबर येणार किंवा ओल्ड डिस्ट्रीब्युटर येणार, या सगळ्या गोष्टी माझ्या ऑटोमॅटिक प्लॅनिंग होऊ शकतात जर मी माझं पहिल्यांदा स्वतःचा व्हाय क्लिअर झाला 11 मेसाठी. सेकंड महत्वाची गोष्ट, जसं तुम्ही आता बोलले की रोल 10-15 लोकांनाच रोल आहे, आम्हाला बाकीच्यांना रोल काय आहे, तिथं लोक आणून बसवणं हा पहिला रोल आहे. दुसरा पॉईंट, तुम्ही जसं मनातल्या लोकांचं म्हणजे एकदम विचार डिलीट करून टाकला की त्या पैशामुळे कुठं अटकलं नाही पाहिजे, किंवा मग आता मी कशी गाडी भरून नेऊ, किती लोक येतील आणि मग माझा 5-10 हजार रुपये खर्च होईल. तर डेफिनेटली तुम्ही आता जसं सांगितलं की बाबा त्यांनी 70-80% पे करा, आपण 20-25% पे केलं तर डेफिनेटली त्या गोष्टी होऊ शकतात. आणि 100 लोकांना जर मला इन्व्हिटेशन द्यायचे आहे तर मी फक्त तुम्हाला काउंट सांगण्यात मजा नाही, मी 100 आणतो, मला त्याची प्रॉपर लेवलला लिस्ट पाहिजे. आणि सेकंड गोष्ट, जर मला 100 लोक बसवायचे तर मला 200 लोकांचा लिस्ट पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर मी 100 लोकांना मला तिथं बसवायचे तर कमीत कमी 80-85 लोकांचे तरी कमीत कमी माझ्याकडे त्या पासाची अमाऊंट आल्यानंतर ते कन्फर्मेशन होईल. बर, नाहीतर हा आता मी आणखीन एक थोडस स्टडी घेतो. फॉर एक्झाम्पल, जे लोक 100 किलोमीटरच्या आत आहेत, आज समजा 100 नाही, मी म्हणतो 70-80 किलोमीटरच्या आत आहेत, तर एक माणसाने किती लोक गेस्ट प्रोग्रामला आणू शकतो असं वाटतं तुम्हाला? म्हणजे तो आकडा टाका, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, प्रॅक्टिकली आकडा टाका चॅट बॉक्स मध्ये की सर एवढा माणूस, एक डिस्ट्रीब्युटर एवढे गेस्ट प्रोग्रामला आणू शकतो, आणि त्यासाठी त्याला डबल इन्व्हिटेशन करावं लागतील, डबल 25 लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. कमीत किती कमी लोक वाटतात तुम्हाला? कमीत कमी 25 आणू शकतो. म्हणजे एक डिस्ट्रीब्युटर. येस सर, एक डिस्ट्रीब्युटर. आणि 25 लोकांमधले जर मी म्हणतोय 25 लोक रिस्पॉन्स करणार त्याला प्रोडक्ट घेण्यासाठी, जॉईनिंग व्हायसाठी, बरोबर ना? 100% सर. आणि काही असे पण आहेत, म्हणजे मी आता मिनिमम आकडा सांगितला, काही असे आहेत सर की ते 40-50 पण म्हणजे आणू शकतात त्याच्या फेस व्हॅल्यूवर. हो, हो सर. ओके. म्हणजे कारण काही रिलेटिव्ह लोक 40 फ्रेंड्स. पण आणू शकतात, काही लोक 50 पण आणू शकतात. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पर्सनली तुमच्या डाऊनलाईनला किती लोकांची तयारी करायला लावणार, एक एक गेस्ट? आणि नुसतं तयारी नाही, त्याचं नाव, नंबर, त्याचे पैसे, त्याचा पास, म्हणजे एवढं स्ट्रॅटजीने जायचं आहे आपल्याला. जसं लग्नाची डेट ठरली तर नवरदेव नवरी कन्फर्म येतो, बरोबर आहे? येस सर. नाही तर असं नाही ठरवले लग्न नवरी आणि नवरीच गायब आहे, नवराच गायब आहे, लग्न कोणा संग करणार? असं नको व्हायला. म्हणजे फसवायचं नाही आता कोणाला, आपल्याला अपलाईन डाऊनलाईनला नाही. तुम्ही स्वतःला टास्क घेऊन कामं करायचे. येस. बर, आता याच्यात जे क्वेश्चन येतील, याच्यात जे प्रश्न येतील, तो पार्ट इझी आहे, कसं प्रेझेंट करायचं, काय प्रेझेंट करायचं. पण ठरवा, फॉर्मॅट ठरवा की कसा फॉर्मॅट असा पाहिजे. फॉर्मॅट येईन तुमच्यापर्यंत पेन पेपर डायरीवर काढून ऑफलाईन पर्यंत प्रूफ जनरेट झाले पाहिजे, तर आपण त्याला इथिकल समजू शकतो. नुसतं बोलून प्लॅनिंग नाही, टार्गेट पण पेपरवर पाहिजे, त्याचे प्रूफ पण पेपरवर पाहिजे, आणि ऍक्च्युअल टार्गेट पण पेपरवर पाहिजे, आणि त्याचे पीव्ही किती आणतोय प्रोग्राम नंतर ते पण पेपरवर पाहिजे. आपल्याला हे सगळं डिस्कशन केलं जाणार. येस सर. टार्गेट किती देताय, अचीव किती होतंय, पीव्ही किती काढताय, याचं सगळ्या गोष्टीचा फ्लोली मॅच करू आपण, चालेल ना? येस. नाही तर असं नाही की गर्दी झाली आणि संपलं नाही. तिथून पुढे त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण आपण स्ट्रॅटेजी प्लॅन करणार आहे पूर्ण होलसेल मध्ये. म्हणजे वाटलं तुम्ही जर तयार असताल तर ऍट ए टाइम युट्यूबला लाईव्ह करून झूमवर ऍट ए टाइम आपण 5-6 हजार लोकांच्या क्लोजिंग एकत्र करू शकतो, एवढी पण तयारी ठेवू आपण. येस सर. लोकांचे छोटे मोठे डाऊटच क्लिअर करून टाकू डायरेक्ट. मग कोणी 5,000 रुपयांनी, कोणी 15,000, कोणी 25, कोणी 30,000 रुपयांनी जॉईन होणार आपल्यासोबत होलसेलमध्ये. आणि याचा बेनिफिट तुम्हाला जर घ्यायचा असेल तर चान्स आहे. आणि मला वाटते क्रिकेटची इंडियामध्ये एकच धोनी आहे, पण आपल्याकडे ना सगळे धोनी आहेत, येस. सगळे विराट कोहली आहेत, सगळेजण बॅटिंग ठोकू शकतात, आणि सगळ्या जणांना चान्स आहे आता.